फ्रेंड्स, माझं नाव निरुपमा प्रभाकर कोळी आहे. मी आज पिझ्झा बर्गर बनवते. ते कसं असतं हे बघा. ब्रेड असते ना, हे असं असं खाली एक ठेवायचं. त्याच्यावर आता मी काय दाखवते ते करणार आहे. तुझं नाव सांग. माझे नाव आहे अंबिका प्रभाकर निरुपमा प्रभाकर कोळे. मी आता ना बर्गर पिझ्झा बनवते. ही नाही बनवते, मी पण बनवते. हे बघा, आता हे शिमला मिरची, 2 कांदा आणि 2 मिरची आणि टमाटर आणि हे मटर. आता ह्याला कट करायचंय. हे असलं तर पण कट करू शकतो. तुम्ही हाताने पण कट करू शकतो. बरोबर लावलंय. आता आणि ह्याच्याने तुकडे करते मी. हाय फ्रेंड्स, आता मी चालू करते. हे बघा, असं घेतलंय मी. आता एक एक टाकते मी. आधी हे बघा, कांदा घेतले, मिरची घेतले, टमाटो घेतले, मटर घेतले आणि हे एक घेतले. आता एक टाकते मी. आधी कांदा, सगळं एकत्र नाही, एक एक टाकते. हे बघा, दे. शंभर 5. हे बघा असं फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, आता हे झालं. ते नाही खुलत. खुलते की खुलले. असं झालं. खूप पण नाही, मीडियम करायची. बघा फ्रेंड्स, आता करते. कॅप्सिकम टाकला. बघा, किती गंध वास येते. असं नाही म्हणायचं. फ्रेंड्स, खाली पडवलं बघा. फ्रेंड्स बघा, तुम्हीच चुकून पडतं ना फ्रेंड्स. नाही ना, नाही चुकून करते. एकदम पडवले ना. हां, बोलले बघ. आता टमाटो टाकते. हां ना. हे बघा आता फ्रेंड्स. टोमॅटो टाकले का? हे बघा आता फ्रेंड्स, हे लावलंय. बसतंय. डान्स करा.
मिरची कसं झाली मग उलटीच त्या बोलले तर आता फ्रेंड्स टमॅटो आणि मिरची एक म्हणजे टमॅटो म्हणजे सॉरी मटर आणि मिरची एकत्र टाकतोय कारण ते थोडं असतात ना मटर अजून थोडी टाकायची आहे डीप बनवायची हे बघा आता फ्रेंड्स आता चालू आहे बघा फ्रेंड्स आता टाकलं फ्रेंड्स आता हे सगळं कट करून घेतलं मग मी मिक्समध्ये हे असतो ना ह्याच्यामध्ये टाकले आता हे मिरची अजून मटर हे टमॅटो हे ते मोठंवालं मिरची असतं ते अजून हे कांदा आता टाकतो फ्रेंड्स आता दुसरं प्लेट घ्यायची अजून हे बेकरीमधून ब्रेड घेतले आम्ही आता हे वरचं सोडायची आणि खालचं पण सोडायची हे पिझ्झातलं असतं हे बघा आता हे बघा फ्रेंड्स आता खाली 4 आणि वरती 4 किती झाले 8 झाले ना 8 लागतात बघा फ्रेंड्स आता आधी हे इकडे हे असं लावायचं फ्रेंड्स इथे एक लावायचं फ्रेंड्स इकडे एक लावायचं हे बघा फ्रेंड्स असं पिझ्झा सारखं लावायचं अजून बनवायचं सांबार आता सॉस आणि मैनो घ्यायची आधी सगळ्यांना 2-2 बाईटच फक्त टिपकं 2-2 टिपकंच लावायचं सगळ्यांना एक आणि 2 1 2 1 2 जास्ती पण नाही व्हायला पाहिजे फ्रेंड्स 1 2 बघा 2-2 लावलं आधी हे सगळेच कड असं करून घ्यायचं असं सेम सगळं रेड नाही व्हायला पाहिजे एवढं पण आहे ते चिपक होती एवढं पण नाही पाहिजे आम्हाला थोडीच पाहिजे बघा फ्रेंड्स हे बघा अशी हे बघा अशी व्हायला पाहिजे फ्रेंड्स आता सॉस लावलं सगळं लावलं आता काय नाही तुमचा ते डब्बी पण भेटतो ते पण घेऊ शकतो ते बाटली पण भेटतो ते पण घेऊ शकतो पाकिट असतो ते पण घेऊ शकतो छोटंवाला पाकिट पण नसतो ते पण घेऊ शकतो खूप वेगवेगळे टाईपचे असतात पण हे खूप चांगलं असतं बघा न्यूनीज वेज न्यूनीज आहे हे बघा हे पण तसंच खूप नाही पडायला पाहिजे बघा हे पडत एक टिपका दुसरा टिपका एक टिपका 2 टिपका
हे बघा फ्रेंड्स, एक टिक्का, दोन टिक्का, एक टिक्का, दोन टिक्का, अशीच पडली. खूप पण नाही चांगलं दिसत आहे फ्रेंड्स. आता लावून घेतलोय मी, बघा आता लावायचं आहे. हे बघा फ्रेंड्स, आता हे बघा फ्रेंड्स, केलं ना ते चौकोन ठेवायचं, वरती पण लावायचं. आता हे काय कट केलंय ना ते लावायचं. आता थोडी थोडी आधी हे काय म्हणतात त्याला, कांदे घ्यायचं, कांदा असं लावायचं आणि इथं पण कांदा लावायचं आणि इथं थोडी सगळीकडे कांदा लावायची. कांदा सगळीकडेच लावायचं असतं आणि टमॅटो तर सगळीकडेच, थोडी थोडी, खूप पण नाही. आणि हे काय आहे, मोठंवालं मिरची सगळीकडे थोडं 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 लावायचं. आणि हे मिरची मटर ते आहे ना ते खूप मस्त लागतं. तुम्ही एकदा बघा, तर मला तर खाऊ वाटतंय, नंतर दाखवते तुम्हाला. बघा फ्रेंड्स, अशी अशी करायची. झालं फ्रेंड्स. तर हे सगळीकडे असं करून घ्यायचं. डीप डीप डीप. अशी टाईप व्हायला पाहिजे फ्रेंड्स. हे कांदा, टमाटर, मटर, मिरची, हे खाली सॉस, ब्रेड, अजून त्याच्यावरची अजून एक पॅक करायची. ते म्हणजे काय असतं, स्टीम करायचं. स्टीम म्हणजे गरम गरम तवा असतो तव्यावर. आता एक परत एक लावायचं त्याच्यावर. आधी सॉस मायनो लावा ह्याच्यावर. सॉस मायनो लावून घेऊ पहिला. एकत्र वर सॉस घालायची. हे फ्रेंड्स खूप पडलं. खूप पण नाही फ्रेंड्स, एवढंच लावून द्या. खूपच ते छान पण नाही वाटत. ते उलटा लावायचं. मस्त आहे. तुम्ही खूप लाईक कमेंट्स खूप येईल, ते तर तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही पण एक संडेला केव्हा लवकर व्हायचं असलं तर हेच बनवून घ्या. खूप लवकर बनती आणि हे खूप पण छान पण लागते फ्रेंड्स. हे पण घ्या, लाईक करा आणि कमेंट करा. खूप छान वाटते. लाईक कमेंट शेअर पण करा फ्रेंड्स. हे खूप छान लागते. हे बघा फ्रेंड्स, आता लावा. अशी लावली फ्रेंड्स. खाली एक आणि वरती एक, अशी दाबायची. फ्रेंड्स बघा, आता छोटे पाणीपुरीवर टाकतात ना ते शेव, एकदम बारीक शेव. आता फ्रेंड्स जास्ती नाही तर इथं सगळं थोडीशी सॉस मायनो टाकायची. एकच बाईट, दोन दोन नाही. उई, एवढीच फ्रेंड्स. अति मायनो
एक टिप 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 करायची. हाय फ्रेंड्स, असं झालं बघा, अशी झाली. आता त्याला म्हणजे गरम करायचे ते दाखवते आता. फ्रेंड्स बघा, आता बनवलं बघा, खूप मस्त असतं ते. आता दाखवू मी. पिझ्झा भारतापैकी मस्त असते पिझ्झा. बघा, खूप मस्त असते. छान वाटले तर लाईक करा, छान वाटले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय. माझं नाव निरुपमा प्रभाकर कोळी आहे. तुम्हाला माझी यूट्यूब बघायची असली तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. हाय फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे @प्रभाकर कोळी 3129. ह्याला तुम्ही यूट्यूब केलं तर कराटीत सगळं दिसेल आणि कुकिंगचं पण दिसेल. सगळं व्हिडिओ दिसेल माझं. लाईक आणि शेअर कमेंट करा. बाय बाय.